मुंबई के तिलक नगर टर्मिनस से वर्षों से चल रहे अवैध गुटखा कारोबार और रात भर खुले रहने वाले अवैध स्टॉल पर आखिरकार बड़ा एक्शन हुआ है। मुंबई के महापौर रितू तावड़े के निर्देश पर प्रशासन ने अचानक छापेमारी कर कई अवैध स्टॉलों को ध्वस्त कर दिया। कार्रवाई के दौरान भारी मात्रा में गुटखा, तंबाकू उत्पाद और कई गैस सिलेंडर जब्त किए गए। स्थानीय नागरिकों का कहना है कि लंबे समय से इस अवैध कारोबार की शिकायतें की जा रही थी, लेकिन प्रशासन मौन बना हुआ था। अब इस कार्रवाई के बाद क्या यह अभियान आगे भी जारी रहेगा, इस पर सभी की नजरें टिकी हुई है। आगे आप लाईव्ह तस्वीरें देख सकते हैं। आम्ही आंदोलनाला बसतोय जोपर्यंत पोलिसांच्या वरचे अधिकारी येऊन या सगळ्यांवरती कार्यवाही करत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं त्याच्यामध्ये गुटखा बघा हो काका समझ आपके विभाग में भी इसी तरीके से और चीजें बिक्री होगी, उधर कैसी कार्रवाई होगी? वहाँ पे अभी तक कुछ कार्रवाई नहीं हुई है। बार बार हरकत का मुद्दा बार बार बीएमसी में उठाने के बावजूद भी आतर मुतर कार्रवाई करने का काम है। जो छोटे व्यापारी दुकान वाले हैं उल्टा उन पे कार्रवाई कर देंगे। तुम्हाला पहिले ते फ्लॅश केलं पाहिजे। मॅडम एकंदरीत आपण आज स्वतः इथे पाहणी करायला आलात, काय अतिशय सांगाल? गंभीर आहे ही गोष्ट। आज या ठिकाणी आमचे नगरसेवक ह्या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सुषम सावंतजी आणि आमचे फुलवारिया यांची बहीण आहे या ठिकाणी कशिश फुलवारिया आणि सगळे या ठिकाणी सुज्ञ नागरिक जे पदाधिकारी ज्यांनी स्वतःहून म्हणजे हे खरं बघायला गेलं तर हे काम मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचं होतं आणि पोलिसांचं होतं, पण आज या मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काम चालू होतं त्यांचा जो एक्स्ट्रा हे या लायसन्स डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत तर त्या पद्धतीने ही लोक फक्त माणसं बघून या ठिकाणी कारवाई करत होते। शेवटी आज सुषम सावंत नगरसेवक फुलवारिया आणि सर्व पदाधिकाऱ्यांना स्वतः येऊन या गाड्या फोडाव्या लागल्या आणि जेव्हा गाड्या फोडल्या त्याच्यामध्ये पूर्ण 3-4 ड्रम भरून या ठिकाणी गुटखा मिळाला आणि संपूर्ण सिलेंडर। आता या सिलेंडर ठेवणं ह्याच्यावरती किती नियम आहेत, मग हे नियम गेलेत कुठे सगळे? रस्त्यावरती तुम्ही अशा पद्धतीने आणि या ठिकाणी संपूर्ण बघितलं तर बीएमसीची सगळी माणसं राहतात आहे, संकुल आहेत त्यांचे, आणि ते बिचारे घरात बसलेत पण या ठिकाणी कारवाई केली नाही। आता ज्या ठिकाणी एनवॉर्डची हद्द पण सुरू होते आणि आपल्या एमवेसची हद्द सुरू होते त्या हद्दीवरून यांचं मी यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत। एक तर लायसन्स डिपार्टमेंट मी आता फार कडकपणे घेणार आहे या ठिकाणी, मग एनवॉर्डचं लायसन्स डिपार्टमेंट असू दे, मुंबईचं कुठलंही लायसन्स डिपार्टमेंट आहे ना, या ठिकाणी थोडी पार्शलिटी करताना मला त्या अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी वागणूक दिसते।